आता परत स्टार्ट आमची जर्नी. चालून थोडंच उशीर झालं आणि या भावाला दम लागलं. तर मग जय शिवराय मित्रांनो आणि रामकृष्ण हरी. मी यश आणि आज आम्ही चाललोय पालखीला. म्हणजे आता आपल्या पुण्यात पालखी आहे आणि पुण्यापर्यंत आली आहे, हडपसरपर्यंत आली आहे. तर मग आता तिथं चाललो आहे आम्ही सगळे म्हणजे आम्ही 3 जणच आहे. यो, मी आणि ह्याचा भाऊ आणि एक जण आहे अजून, पण तो त्याची दिंडी 10 लोकांची, म्हणून तो डायरेक्ट तिकडं जाणार आहे. त्यामुळं कंटिन्यू करा ब्लॉग, शेवटपर्यंत बघा, मजा येणार आहे ब्लॉगमध्ये. A few moments later. मित्रांनो आता आम्ही गाडी लावली तिकडं आणि ते बघा समोर डोंगर दिसतंय ना, ते घाट, त्या दिव्या घाटापर्यंत आता चालत जायचं आहे. आता आमचं चालणं झालं सुरू. सगळा यो 3रा यो आहे, 2रा यो आहे, पहिला मी. शेवटपर्यंत बघा ब्लॉग, मला सगळं सांगतो कसं होतंय, काय होतंय. आवाज येत नाही, आवाज लई आहे इकडं. शेवटपर्यंत काय चालून थोडंच उशीर झालं आणि या भावाला दम लागलं. त्या म्हणतो आता थांबू कुठं तरी. मी म्हणलं इकडं समोरच जाऊन थांबू, आता तिथं पालखीवरती थांबली. तर तेव्हा म्हणतोय नाही आपण इथंच थांबायचं. चला कंटिन्यू करा. तुला थांबायचं आहे का रे? मला नाही थांबायचं, ह्याला थांबायचंय. पण मला नाही थांबायचं. हां, मला नाही थांबायचं. आम्हाला नाही थांबायचं, आम्हाला नाही थांबायचं पूर्ण शेवटपर्यंत. चलो कंटिन्यू मग. काय रे, चला चला मग. कुठे गेला रे त्या? पकडे राहुल कुठे गेला काय माहिती. काय आला कुठं काय बोलतोय मधनच. आम्हाला पाणी बिणी बघू खोल. मग याच बाबतीत खोलून टाक सर बॉटल. याच बाबतीत आपण पण पिऊ पाणी. काय बोलायचं तुला? काय त्यामध्ये चिमूटभर खाता सोडा, 1 चमचा गाईचे दूध टाकून हे मिश्रण रोज सकाळी अनुषापोटी. आणि ह्याचा तर विचारू नका, ह्यो तर निवांतच आहे. बघेल तेव्हा निवांत आहे का ना. काय ह्यो काय करायला आलं नेमकं माहीत नाही आहे. ते वारकऱ्यांसाठी ठेवलेलं सगळं वस्तू, चहा, परत अजून काय, कॉफी नाही रे, पाणीच्या बाटल्या, केळ आणि साबुदाणा, जे दिसेल तिकडं चाललंय ह्यो. आणि मग ते मला खायचं. म्हणजे काय त्याच्या मनात काय माहिती नाही. काय तुझ्या मनात जरा कर एक्सप्लेन. तुम्ही पण थांबले होते ना काय? हां, तुम्ही पण थांबले. आम्ही नव्हतो थांबलो, हाय ते क्लिअर. तो साबुदाणा खाऊन पाण्याची बॉटल घेऊन मग इकडं आला. जाऊ दे, चला कंटिन्यू. हाय ब्रेक टाईम. यो म्हणला की थांबवू आपण मग कुठं तरी, कारण की घाट चालू व्हायच्या पहिलं थांबू मानला. यो कुठं तरी पाय दुखायला लागले. यो तर मागासपासून म्हणत आलाय थांबू म्हणून, पण कुठं थांबत नव्हतो आम्ही. फायनली याचं ऐकलं आणि थांबलो. आता थोडं बसून नंतर वर जाऊ आता घाटावर. हे काय होतं, संतूरची ती मम्मी नाही का संतूर आहे. चला काय कंटिन्यू करा ब्लॉग. A few moments later. ब्लॉग करू याला विचारा. ब्लॉग करू म्हणायला लागतो. पण आता जायचं, आता परत स्टार्ट आमची जर्नी.
आलंय आता इथं जवळच आलंय. गोळ्या घ्यायच्या. चला माऊली, चला परत कंटिन्यू. परत सुरुवात झाली आमच्या जर्नीची. आता इकडे जायचंय वरती परत. आता अजून तेवढं वरती चढत जाऊन मग पालखीचं दर्शन. चला आता चला चल. काय बोलायचं? काय नाही काय नाही बोलायचं. काय नाही बोलायचं. थोडं पण काय नाही. थोडं नाही थोडं अरे थोडं काय नाही. चला आहे काय देतो का भाऊ. परत सुरू झाले. काय सुरू झाले. दाखव जरा कुठे गेलं ते. इथं नाही नाही ह्याच्या हातातलं दाखव. खाऊन दाखवू का तुला. अरे आहे मग आहे धर. परत सुरू झाले. धर खाऊन दाखव. हा दाखव. उपवास नाही आहे ना. तुमचा उपास आहे. हा मग बघू तोंड बघू. ह्याचं तोंड बघून वाटतं का की हा उपास करणार आहे म्हणून. करणार आहे तू. मला तर कशामुळे वाटलं जरा सांगते. कशामुळे सांगते. कुणासाठी कुणासाठी सांग ना. म्हणजे दाखवतो मग घरी पाठवतो. म्हणजे काय डाएट बरोबर झालं म्हणून. अरे डाएटचा उपासाशी काय संबंध. हा डाएटला उपासाशी काय संबंध. का माहित. तेच म्हणतो ना मी पण. उपासाचे काय संबंध. तुझा डाएटचा उपासाचा काय संबंध. ते मी विचारतो तुला. हा तुझा भाऊच बोल. डाएटचा आणि उपासाचा संबंध काय सांगा लागू. अरे कुठे टाकणार बघा चालू आहे. बघा चालू आहे. कितवी वेळ आहे. मागचं दाखव की. मागचं दाखव की. आता म्हणलं काय कितवी वेळ आहे. अरे आता म्हटलं दाखव ना. हे रे हे कितवी वेळ आहे. हा बघा माझा हात. शाबास. त्या बाईला तरी नाही करता. हा कितवी वेळ आहे. दुसरी. अरे तिकडनं निघाल्यापासून आपण चालणं सुरू केल्यापासून चौथी वेळ आहे गाईची. दुसरी तिसरी नाही आहे. चौथी वेळ आहे. दोघांचे दोन्ही पण भावांची चौथी वेळ आहे. आल्यापासून नुसतं चहा भेटू दे चहा आणि काय लस्सी भेटू दे लस्सी. जे भेटेल ते नुसतं हाणत फिटले ते लोक. जाऊ दे त्या लोकांना बोलून फायदा नाही. काय बोलणार आहे तुझ्याच वरती आता फक्त खाईल. जाऊ दे. 2,000 years later. तर मित्रांनो फायनली एका वरती आलो आम्ही आता देवघाटचं. तुम्हाला दाखवतो केवढं सोडून आलो वरती. आणि खरंच मस्करी नाही आहे एवढं चढून येणं. तर पूर्ण तेवढं चढून आता इथं आलोय फायनली. आता पालखीची वाट बघायची. पालखी कधी येईल इकडं वरती. आणि जेव्हा वरती येईल ना तेव्हा पाय पडून परत असंच खाली जायचं. याच रूटने जायचं ना. याच रूटने परत खाली जायचं. तरी किती अंदाजे रे. किती किलोमीटर झालं. 10-15 किलोमीटर तर आलोय चढून एवढं वरती. आता हालत फुल खराब झाली. चला ह्याची पण हालत गेली कामातून. ह्याची आमची. चला आता इथं वरती चाललोय. बघू तिकडं जायचंय का. तिकडं जायचं म्हणतोय. कुठे चाललंय तू घेऊन पहिलं. त्या साईडला जावं लागेल. हा खाली हुशार आहे. हा माझ्या फोनमध्ये चार्जिंग पण कमी आहे. आता डायरेक्ट पालखी संपू दे या मोह मनीचा वासना सुटा
मग गाईज आता आलोय घरी आणि ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि मी जास्त काय घेऊ नाही शकलो फुटेज, कारण की माझ्या फोनमध्ये चार्जिंग नव्हती. कारण की आमचं काही असं काही प्लॅन नव्हतं की जायचं आहे तिथं आणि ब्लॉग शूट करायचं आहे किंवा वगैरे वगैरे काय. तर इन्स्टंट प्लॅन झाला होता. मग मी पण इन्स्टंट प्लॅन केला की आपण ब्लॉग शूट करून टाकू. खूप दिवसापासून आपले पण ब्लॉग आलेले नव्हते, त्यामुळं मी विचार केला की ब्लॉग शूट करू. पण विषय असा होता की माझ्या फोनमध्ये चार्जिंग नव्हती, म्हणून मी पण छोटे छोटे सगळे क्लिप घेतले. थोडंफार तुम्हाला एंटरटेन करायचं मी कोशिश केली. तर मग ब्लॉग कसा आवडला नक्की सांगा. लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. नक्की कमेंट करा. चला बाय बाय.